महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी आली आता मोठी खुशखबर. हो शेतकरी बांधवांनो, थकीत पीक विमा वाटपाला आता सुरुवात झाली आहे. गेल्या कित्येक वर्षापासून तुम्ही पीक विम्याची वाट बघितली. आता डायरेक्ट राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला. आणि बघा, आता जिल्ह्यांची यादी सुद्धा सरकारने जारी केली. या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव येतं का नाही तुम्ही चेक करून घ्यायचं आहे. त्यासोबत शेतकरी बांधवांनो, बघा हेक्टरी किती मिळणार. भरपूर दिवसापासून शेतकरी बांधव प्रश्न विचारित होते, आम्हाला पीक विमा भेटला नाही, मग पीक विमा नेमकं कुठे गेला. बघा ही बातमी, ही खबर जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कानावर गेली, तेव्हा त्यांनी तात्काळ वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठविला. आणि वित्त विभागाने आता हिरवा कंदील दिल्यानंतर आता या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. हो शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्त्वाची बातमी आता सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली. बघा, शेतकऱ्याला 37,000 रुपये हेक्टरी पीक विमा आज मिळणार आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, तुमची लॉटरी लागण्यासारखंच आहे. आता लॉटरी कशामुळे, तर बघा मागे काय होत होतं, एका वर्षाचा पीक विमा मिळत होता, परंतु आता सरकारने 2 ते 3 वर्षांचा पीक विमा देण्याचा निर्णय घेतला. बघा 37,000 रुपयांपर्यंत ही रक्कम पोचली आहे आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. हो शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्त्वाची बातमी सरकारने दिली. आणि त्यासोबत शेतकरी बांधवांनो, यादी अत्यंत महत्त्वाची आहे. यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं आहे. जर यादीमध्ये तुमचं नाव येत असेल तर सरकारच्या माध्यमातून नक्कीच या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार आहे. बघा यादी सरकारच्या माध्यमातून जारी झाली आणि त्यासोबत आपण आता पाहून घेऊया नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा पीक विमा मिळणार आहे आणि काय म्हणले आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस. तर मग आता लक्षपूर्वक बघत चला शेतकरी बांधवांनो, पीक विमा आणि नुकसान भरपाई. बघा गेल्या कित्येक दिवसापासून तुम्ही पीक विम्याची वाट पाहिली होती. आता स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व बघा देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी राजस्थानमधील झुंझुनू येथे बघा प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत 30 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 3200 कोटी रुपये जमा करण्यामध्ये येत आहे. बघा 3,200 कोटी 3200 कोटी म्हणजे एवढी मोठी रक्कम आता प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत देखील जमा केली जात आहे. म्हणजे की शेतकऱ्याचा डबल देखील फायदा होत आहे असं देखील आपण म्हणू शकतो. बघा इकडे राज्य सरकारचा पीक विमा आणि तिकडे केंद्र सरकारचा पीक विमा, दोन्ही पण पीक विमे आता सरकारच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येत आहे. आणि शेतकरी बांधवांनो, ही गुड न्यूज आहे. बघा भरपूर दिवसापासून तुम्ही बातम्या ऐकल्या असताल की या ठिकाणी हप्ता आज येईल. बघा जो पीक विम्याचा पहिला हप्ता आहे तो आज येईल, परंतु शेतकरी बांधवांनो 25% अग्रिम जो काय होता तो कायला भेटला आणि कायला भेटला नव्हता. आता पहिल्या टप्प्यापासून वितरण सुरू झालं आहे आणि आता डायरेक्ट केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून हा पहिलाच हप्ता असल्याने ज्यांच्या खात्यामध्ये पैसे आले नव्हते त्यांनी आता अजिबात घाबरायचं नाही. बघा सरकारने लवकरच अजून 8,000 कोटी रुपये जाहीर करण्याचा निर्णय घेतला. बघा 3,200 कोटी रुपयाचा निधी आज या ठिकाणी वितरित केला जात आहे. आणि शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी मोठी खुशखबर सरकारने दिली. आता फक्त 1 मिनिट लक्ष देऊन बघा शेतकरी बांधवांनो. बघा शेतकरी बांधवांसाठी महाराष्ट्र सरकारकडून एक खूप मोठी आनंदाची बातमी तर आज आली आहे, परंतु आता तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे टाकण्यासाठी परवानगी दिल्यामुळे नुकसान भरपाईचा दुसरा टप्पा आता सुरू झाला आहे. बघा नुकसान भरपाई पीक विमा तुम्हाला मिळत आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे आता जमा होणार आहे. परंतु थांबा शेतकरी बांधवांनो, हे पैसे सुरुवातीला फक्त या 14 जिल्ह्यामध्ये जमा केले जाणार आहे. हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलं, हे 14 जिल्हे आणि 84 तालुक्यांमध्ये आता निधी जमा करण्यामध्ये येणार आहे. जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये असेल तर तुम्हाला नक्कीच या ठिकाणी फायदा होणार आहे. सरकारच्या माध्यमातून आता निर्णय जारी करण्यामध्ये आला शेतकरी बांधवांनो. बघा तुमच्या बँक खात्यामध्ये आता विम्याचे पैसे मिळून जातील, कारण बघा सरकार पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही मदत पाठवणार आहे. आता प्रश्न उठतोय, पैसे नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर येणार आणि कोणकोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार
याची माहिती आपण अगदी काही सेकंदामध्ये आता पाहणार आहोत. हो शेतकरी बांधवांनो, बघा फक्त 1 मिनिट व्हिडिओमध्ये लक्ष देऊन थांबा. बघा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून तुम्हाला पीक विमा मिळतच आहे, परंतु आता एक विनंती आहे. बघा जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलमध्ये व्हिजिट मारला असेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण तुम्हाला इथं ओरिजिनल प्रकारच्या बातम्या बघायला मिळतील. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे की लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, बघा हा पीक विमा तुम्हाला मिळणार, परंतु कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा जमा होणार आहे. दुसरा टप्पा वाटप आता सुरू झाला असून याद्या सुद्धा आता सरकारच्या माध्यमातून जारी करण्यामध्ये आल्या. हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. बघा दुसरा टप्पा कशामुळे 25% अग्रिम मागं शेतकऱ्याला मिळाला, त्याला शेतकरी पहिला टप्पा म्हणताय. पण बघा शेतकरी बांधवांनो, तो पहिला टप्पा पण नव्हता, तो काहीतरी पीक विमा वितरित झाला होता, परंतु सरकारने पुन्हा वितरण सुरू केलंय आणि आता टप्प्याटप्प्याने वितरण पार पडत आहे आणि शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आली असं म्हणायला आता हरकत पडत नाही. तर शेतकरी बांधवांनो, दुसरा टप्पा वाटप सुरू झाले असून याद्या सुद्धा आल्या आहे. बघा आजच्या यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही ते तुम्ही चेक करून घ्या. जर यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचे किंवा तालुक्याचे नाव येत असेल तर थेट तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील. पहिल्या वेळी ज्यांना पैसे मिळाले नव्हते त्यांना या दुसऱ्या टप्प्यामध्ये नक्कीच या ठिकाणी पैसे येणार आहे. हो शेतकरी बांधवांनो, बघा या योजनेमध्ये कोणाला 14,000 रुपये भेटणार आहे, कोणाला 15,000 रुपये भेटणार आहे, तर कोणाला 17,000 रुपये देखील मिळणार आहे. बघा सरकारची एक महत्त्वाची यादी आली असून त्यात नाव असल्यास थेट 19,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे. बघा आणि काही शेतकरी असे देखील आहे ज्यांना 35,000 ते 40,000 रुपयांचा पीक विमा मिळणार. आता कोणत्या शेतकऱ्याला 35,000 ते 40,000 रुपयाचा पीक विमा मिळणार ते तर आपण व्हिडिओच्या पुढं पाहूनच घेऊ. पण एक मात्र लक्षात ठेवा, हे पैसे सुरुवातीला या फक्त 14 जिल्ह्यामध्ये येणार आहे. या जिल्ह्यांची नावे आपण तुम्हाला पुढे वाचून दाखवणार आहोत. बघा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला नक्कीच समजेल तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये आहे का नाही. ज्यांचे नाव यादीमध्ये आहे त्यांना 17,000 ते 18,000 रुपयांची मदत आता सरकार करत आहे. सरकार आता सर्व शेतकऱ्याला सरसकट म्हणजे सर्वांना मदत देण्याचं काम करत आहे. यामुळे शेतकरी बांधवांना आता मोठा आधार मिळत आहे. हो शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्त्वाची बातमी आहे. आता सर्वात प्रथम या ठिकाणी आपण जिल्ह्यांची यादी बघा, ती देखील महत्त्वाची आहे शेतकरी बांधवांनो. ते आपण पाहणारच आहोत. हे पैसे थेट DBT द्वारे येणार आहे हे देखील लक्षामध्ये घ्या. याचाच अर्थ असा होतो सरकारने तिकडून बटन दाबली की 15 ते 20 मिनिटांमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. बघा कोणाच्याही पैसे अडकणार नाही असे आता सरकारने सांगितले आहे. त्यामुळे कोणत्या शेतकऱ्याने नाराज होऊ नका किंवा काळजी करू नका. कोणाला 14,000 मिळतील तर कोणाला 18,000 मिळतील, परंतु पैसे मात्र 100% शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता जमा करण्यामध्ये येत आहे. बघा आता आपण पाहून घेऊया कोणत्या त्या 14 जिल्ह्यामध्ये आणि 84 तालुक्यांमध्ये हे वाटप सुरू होणार आहे. सरकारने 2 वेगळ्या याद्या पाठवल्या आहे. पहिली यादी पीक विम्याची आहे, ज्यामध्ये 17,000, 18,000, 35,000 रुपयांपर्यंत पीक विमा नुकसान भरपाई सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे. बघा सरकारने मोठी घोषणा केली असून सर्व रक्कम देखील आता मंजूर झाली आहे. तुम्हाला तुमची यादी लगेच तपासायची आहे. यादी कशी पाहिजे हे आपण तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगणारच आहोत. तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे आधी वाटप होत आहे त्याची नावे सुद्धा आपण आता तुम्हाला वाचून दाखवणार आहे. हो शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्त्वाची बातमी सरकारने दिली. आता मात्र लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, पहिला जिल्हा सरकारने सांगितला जळगाव जिल्हा. बघा जर तुम्ही जळगाव जिल्ह्याचे रहिवासी असाल तर तुमच्या खात्यामध्ये 17,000 ते 18,000 रुपये येणार आहे. बघा आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आहे. बघा सध्या या ठिकाणी अधिवेशन देखील आता सुरू झाले आहे. बघा सध्या या ठिकाणी कडकडत उन्हाळा सुरू आहे शेतकरी बांधवांनो. बघा या उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्याला दिलासा आता मिळत आहे. बघा अजून काही दिवसांनी पावसाळा देखील येत आहे. बघा पावसाळ्यामध्ये देखील तुमच्यासाठी एक खुशखबर सरकार देणारच आहे. बघा कोल्हापूर जिल्हा, बघा या भागामध्ये सुद्धा सरकारच्या माध्यमातून पीक विमा शेतकऱ्याला मिळणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यामधील
तालुक्यामध्ये सुद्धा हे पैसे सुरुवातीला जमा होणार आहे। या तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता विम्याचे आणि नुकसान भरपाईचे पैसे जमा होत आहे। येथील शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे। आता चिंता करायचे सोडून द्या, कारण तुमच्या भागाचे नाव जर यादीमध्ये आलं असेल तर सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये नक्कीच निधी मिळणार आहे। बघा, पुढचा तालुका सरकारने सांगितला जामनेर। या तालुक्यामध्ये सुद्धा नुकसान भरपाईचा दुसरा टप्पा मंजूर झाला आहे। सर्व पैसे थेट डीबीटी प्रक्रियेच्या माध्यमातून वाटप केले जात आहे। सरकारी साहेबांनी सांगितलं आहे आता कोणालाही जास्त वाटप पाहण्याची गरज नाही। बघा, आता वाटप कधी होणार असे प्रतीक्षेमध्ये तुम्ही होता, तुम्ही आता चिंता करू नका, वाटप आता होत आहे आणि शेतकरी बांधवांना अगदी काहीच तासामध्ये पीक विमा देखील जमा करण्यामध्ये येत आहे। हो शेतकरी बांधवांनो, पीक विमा नुकसान भरपाईसाठी आता शेतकऱ्याला मोठी खुशखबर आहे। सरकारने आता नवीन नियम काढले आहे। जर तुम्हाला हे पैसे हवे असतील तर तुम्हाला 2 महत्त्वाची कामे करावी लागतील। बघा, जर तुम्ही ही कामे केली नाही तर तुमचे नाव यादीमधून कापले जाईल आणि तुम्हाला पैसे देखील मिळणार नाही। ही कामे पुढच्या 5 दिवसांच्या आतमध्ये करणं गरजेचं आहे। आता पुढच्या 5 दिवसाच्या आतमध्ये कसं तर लक्षात घ्या, आज फक्त या 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होतोय। तुमच्या जर जिल्ह्याचं नाव यामध्ये येत नसेल तर तुम्ही पटकन या ठिकाणी ही कामे करून घ्या। बघा, पुढील काही तालुक्यांची नावे आपण पाहून घेऊया जेथे मदत मिळणार आहे। सरकारने बघा 663 कोटी रुपयांचा नवीन निधी या ठिकाणी पुन्हा मंजूर केला आहे। मदत आणि पुनर्वसन मंत्री बघा मकरंद पाटील यांनी या फाईलवर सह्या देखील केला आहे। ज्यांना आधी पैसे भेटले नव्हते त्यांच्यासाठी हा निधी खूपच महत्त्वाचा आटा ठरत आहे। हो शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्त्वाची बातमी सरकारने आज दिली। तर मग महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, हो पुढचा तालुका आहे राहुरी। बघा, येथे 17,000 रुपयांचा पीक विमा शेतकरी बांधवांना मिळणार आहे। बघा, 18,500 रुपयांची नुकसान भरपाई देखील मिळणार आहे। तसेच पाथरी तालुक्यातील शेतकऱ्याला सुद्धा 13 ते 17,000 रुपयापर्यंतची मदत मिळणार। बघा, बीड जिल्हा, पूर्णा तालुका, सेलू तालुका आणि सोनपेठ तालुका या भागामध्ये सुद्धा शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आली असं म्हणायला आता काहीच हरकत पडत नाही। कारण की शेतकरी बांधवांनो बघा, या शेतकऱ्याला आता निधी जमा करण्यामध्ये येणार आहे। शेतकरी बांधवांनो बघा, यादी आतापर्यंत संपली नाही आणि त्यासोबत बघा हे पैसे जमा करण्यासाठी सरकारने काही निवडक बँकांची यादी जारी केली। शेतकरी मित्रांनो, हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी तुमची बँक तपासून पाहणं गरजेचं आहे। यामध्ये प्रामुख्याने बँक ऑफ महाराष्ट्र बघा, त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडिया बघा या बँकांचा समावेश आहे। तसेच ज्या शेतकऱ्यांची खाती आपल्या जिल्हा मध्यवर्ती किंवा जिल्हा सहकारी बँकेमध्ये आहे, आता काही शेतकऱ्यांनी पोस्ट ऑफिस बँकेमध्ये या ठिकाणी अकाउंट्स उघडले आहेत, त्यांना पण चिंता करण्याची कसलीही गरज पडणार नाही। बघा, आता जसं की या ठिकाणी परभणी जिल्हा बँक, बीड किंवा नांदेड जिल्हा बँक अशा सर्व बँकांमध्ये हा पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे। आता फक्त 1 मिनिट शेतकरी बांधवांनो, संपूर्ण जिल्ह्याची यादी पाहून घ्या, कारण यादी खूपच महत्त्वाची आहे। बघा, यादीमध्ये नाव असेल तरच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार। बघा, या पीक विमा योजनेचा आणि नुकसान भरपाईचा फायदा महाराष्ट्रामधील अनेक जिल्ह्यामध्ये मिळणार आहे। यामध्ये प्रामुख्याने अहमदनगर, जळगाव बघा, जळगाव जिल्ह्यामधून जर तुम्ही आपला व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे। त्यानंतर कोल्हापूर, सातारा, सांगली, यवतमाळ, बुलढाणा या जिल्ह्यांचा समावेश आहे। त्यासोबत हिंगोली, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, सोलापूर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना सुद्धा मदत मिळणार आहे। हो शेतकरी बांधवांनो, हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलं, महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येत आहे। हो शेतकरी बांधवांनो, आता सर्वात महत्त्वाची 2 कामे तुम्हाला या ठिकाणी करायची आहे। बघा, आता या ठिकाणी तुम्हाला तुमच्या जवळच्या CSC केंद्रामध्ये जाऊन KYC करून घ्या। बघा, दुसरं काम म्हणजे तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी जोडलेलं आहे का, तुमचा मोबाईल नंबर तुमच्या पासबुकशी लिंक आहे का, जर असेल तर चिंता करण्याचे कारण नाही शेतकरी बांधवांनो। बघा, सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे। शेतकरी बांधवांनो, जर पहिल्यांदा तुम्ही आपल्या चॅनलमध्ये आला असाल तर चॅनल या ठिकाणी नक्कीच जोडून राहा
त्यासोबत बघा व्हिडिओला लाईक देखील करून घ्या आणि बाजूचा बेल नोटिफिकेशन घंटा क्लिक करून ऑलवरती सेट करा, म्हणजे की अशाच महत्त्वाच्या इतर नवीन बातम्या देखील तुम्हाला पुढे आपल्या पाहायला मिळतील. धन्यवाद.